या घडामोडींकडे आपलं लक्ष असेलच तर तूर्तास वळूयात पुढच्या बातम्यांकडे। 19 डिसेंबरला देशाच्या राजकारणामध्ये मोठी घडामोड घडणार। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाणांचा हा दावा आहे। कदाचित भारताचा पंतप्रधान बदलून मराठी माणूस पंतप्रधानपदी विराजमान होणार असं पृथ्वीराज चव्हाणांचं म्हणणं आहे। इस्रायलच्या गुप्तहेरानं केलेल्या स्टिंग ऑपरेशनमुळे अनेक जण अडचणीत येण्याची शक्यता आहे असं देखील पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलंय। तरी मी एक छोटासा ट्वीट केला। मी म्हटलं की कदाचित महिनाभरात मराठी माणूस भारताचा पंतप्रधान होईल। माझा इशारा होता 19 डिसेंबरला। अमेरिकेत संसदेने कायदा केलेला आहे आणि कायद्यामध्ये असं म्हटलेलं आहे की अमेरिकेत एप्स्टीन नावाचा एक माणूस होता, इस्रायलचा गुप्तहेर होता। विविध प्रासादामध्ये मोठ्या मोठ्या हिमल्यामध्ये बंगल्यामध्ये सगळे कॅमेरे ठेवून व्हिडिओ करून सगळ्या बड्या मोठ्या लोकांची छायाचित्रण केलेली आहे। ती सगळी छायाचित्रणं, ते सगळे फोटोग्राफ अमेरिकन संसद कायदा करून एका महिन्याच्या आत म्हणजे 19 डिसेंबरला जाहीर करणार आहे। विदेशी षडयंत्राचा हा एक अप्रत्यक्ष भाग आहे। अमेरिकेमध्ये कुठेतरी काहीतरी पेपर सबमिट होणार आहे आणि त्या पेपरच्या आधारावर देशाचे पंतप्रधान जाणार। म्हणजे अमेरिकेने षडयंत्र करायचं, तिथं काहीतरी घटना घडवायच्या आणि त्या आधारावर काँग्रेसनी माननीय मोदीजी सारखा एक सक्षम नेता ज्यांनी स्वतःला देश सेवेसाठी अर्पण केलं, वारंवार त्यांच्या नेतृत्वामध्ये काँग्रेसनी वाटेल ते आरोप केल्यावर निवडणुका जिंकल्यानंतर आता हे नवीन त्यांनी अमेरिकेच्या षडयंत्राचा पार्ट काँग्रेस होते आहे का प्रश्नचिन्ह, शंका यावी असं ते वागताय। विरोधी पक्षनेता निवडीबाबत सर्व अधिकार मुख्यमंत्र्यांचे असं पृथ्वीराज चव्हाणांनी म्हटलंय। सरकारनं आता नाटकं करू नयेत असं देखील त्यांनी म्हटलंय। विरोधी पक्षनेता करायचा नसल्यास करणार नाही असं सांगा असं चव्हाणांनी म्हटलंय। मी अजूनही मुख्यमंत्र्यांना विनंती करेल की तुम्ही विधानसभेचे अध्यक्ष किंवा विधान परिषदेचे सभापती यांच्या मागे लपू नका। सगळे अधिकार तुमचे आहेत, तुम्ही म्हणाल तेच या ठिकाणी होईल आणि जे पंतप्रधान मोदींना पाहिजे तेच देशात होईल। त्यामुळे हे बाकी तुम्ही नाटकं करू नका आणि तुम्हाला जर करायचं असेल तर करून टाका, नसेल करायला सांगा की नाही करणार मी। मला जनतेचा आवाज कोणीतरी त्या आवाजाला प्रतिबिंबित करेल हे काही नको आहे। मला माझ्या मनाप्रमाणे राज्य करू द्या। कोणालाही कोणावरही काही म्हणायला अधिकार आहे। लोकशाहीची ती ब्युटी आहे, सुंदरता आहे। त्याप्रमाणे ते म्हणतात, ते तर राजकीय क्षेत्रातलं एक मोठं नाव आहे। सामान्य माणूसही म्हणू शकतो तसं त्यांना वाटतं ते म्हणतात। पण शेवटी जे काही नियमाप्रमाणे आहे ते खरंही आहे ना की मुख्यमंत्र्यांना विरोधी पक्षनेते ठरवण्याचा अधिकार नाही, विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषद सभापतींना तो अधिकार आहे। महाराष्ट्र विधानसभेचं कामकाज हे नेहमीच नियमानुसार आणि प्रथा परंपरेनं सोबत घेऊन केलं जातं। त्यामुळे आपण निश्चिंत राहा, कुठेही प्रथा परंपरेचं अवलंबन होणार नाही, कुठेही नियमबाह्य काम होणार नाही आणि नियमात राहूनच ह्या संदर्भातला निर्णय घेतला जाईल। तर नागपूरमधली दृश्य आपण या ठिकाणी पाहताय। रेशीमबागेमध्ये स्मृती भवन परिसरामध्ये आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आलेले आहेत। काही वेळापूर्वीच देवेंद्र फडणवीस हे या ठिकाणी आलेले होते। संघाकडून बौद्धिक जे आहे ते दिले जाणार आहे आणि त्यासाठी शिवसेना आणि भाजपचे आमदार मंत्री यांची उपस्थिती पाहायला मिळते। संघ विचार आणि अपेक्षा याचा बौद्धिक हे महायुतीमधल्या आमदारांना आणि मंत्र्यांना दिलं जाणार आहे। अजित पवार यांची अनुपस्थिती आहे यंदा सुद्धा। सरसंचालक डॉक्टर हेडगेवार आणि गोळवलकरांच्या समाधीचं दर्शन जे आहे ते या ठिकाणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून घेतलं जात आहे आणि शिवसेनेचे आमदार सुद्धा आपण त्यांच्यासोबत पाहताय, मंत्री पाहताय। महायुतीमध्ये सहभागी झाल्यानंतर संघाकडून जे निमंत्रण देण्यात आलेलं होतं त्याला वेळोवेळी एकनाथ शिंदे यांच्याकडून प्रतिसाद देण्यात आला आणि रेशीमबागेमध्ये संघाच्या बौद्धिकाला त्यांची उपस्थिती ही नेहमीच पाहायला मिळालेली आहे। आज अधिवेशनाचा शेवटचा दिवस आणि संघाकडून बौद्धिकाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। मुख्यमंत्री फडणवीस संघाच्या स्मृती भवनामध्ये
पोहोचलेले आहेत आणि आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील पोहोचलेले आहेत. आमदार आणि मंत्री काही वेळापूर्वीच या ठिकाणी पोहोचलेले आहेत. संघाचं शताब्दी वर्ष आहे आणि आगामी महानगरपालिका निवडणुका, यामुळे याचं एक वेगळंच महत्त्व आहे. रेशीमबाग इथल्या स्मृती मंदिर परिसरामध्ये तिथली ही दृश्य आपण पाहताय. पक्ष आले पण तिसरा पक्ष आपला तिसरा नाही, आता त्यांच्या पक्षाबद्दल मी काय बोलू शकत नाही. त्यांच्या पक्षाची भूमिका मी मांडू शकत नाही. मला वाटतं राष्ट्रवादी पक्षाची भूमिका ही राष्ट्रवादी पक्षाचे नेते सांगू शकतील. रेशीमबाग मधल्या स्मृती मंदिरामधले दृश्य आपण या ठिकाणी पाहताय. भाजपचे आमदार सुरेश धस, सर्वच आमदार आणि मंत्री यांची उपस्थिती. पुढच्या बातम्यांकडे आता वळूयात. एकनाथ शिंदेंनी अमित शहांना खिशात घातल्याचं दिसतंय असं म्हटलंय प्रकाश आंबेडकरांनी. एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होतील असं वाटतंय असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय. कोणी काही म्हणू शकतं, आंबेडकरांना जे वाटलं ते त्यांनी म्हटलं असं चंद्रकांत पाटलांनी म्हटलंय. प्रकाश आंबेडकरांच्या वक्तव्यावर चंद्रकांत पाटलांची ही प्रतिक्रिया आहे. एकनाथ शिंदे यांनी अमित शहालाच स्वतःच्या खिशामध्ये घातले असं त्या ठिकाणी दिसतंय. ही असायला एकनाथ शिंदे यांची किमया असं मी त्या ठिकाणी मानतोय की बीजेपीला एकनाथ शिंदेंचा शिवसेनेबरोबर युती करून लढणार अशी असणाऱ्या बातम्या आता यायला लागल्या. या युतीवरनं असणारं एकंदरीत दिसतंय की महिन्या 2 महिन्यामध्ये एकनाथ शिंदे पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होत आहेत का. लोकशाहीची ब्युटी म्हणजे सुंदरता इतकी आहे, कोणी काही म्हणू शकतो. प्रकाश आंबेडकर तर मोठे नेते आहेत, त्यामुळे त्यांना म्हणण्याचा अधिकार आहे. पण कोणीही गल्लीतला म्हणू शकतो, अण्णावर म्हणू शकतो, माझ्यावर म्हणू शकतो, कोणावरही म्हणू शकतो. तसं प्रकाश आंबेडकरांना जे वाटलं ते म्हटलं. काही महायुती म्हणून गल्लत होणार नाही. राज्यातील सर्व 29 महापालिकांची निवडणूक एकाच टप्प्यामध्ये होणार आहे. जानेवारीच्या 3ऱ्या आठवड्यामध्ये मतदान होणार अशी माहिती आहे. निवडणूक आयोग 15 डिसेंबरच्या नंतर महापालिकांची निवडणूक जाहीर करणार आहे. पुणे महापालिकेसाठी महायुती ठाकरे बंधूंसह मवियाची मोर्चे बांधणी आता सुरू झाली. उद्या भाजप पुण्यामध्ये शक्तीप्रदर्शन करणार आहे. उद्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 3000 कोटींच्या कामांचं उद्घाटन होणार आहे. उद्या भाजप पुण्यातल्या निवडणुकीची दिशा स्पष्ट करणार आहे. तर आज पुणे महापालिकेसाठी महाविकास आघाडीची एकत्र बैठक होतीये. तर दुपारी पुन्हा मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेची बैठक होणार आहे.